हॅलो. हॅलो. श्री स्वामी हां. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हां, एक बोला ताई. अनुभव शेअर करायचा होता मला. बोला ना ताई. मुलासाठी माझ्या. भगत ताईंनी एक सेवा दिलेली होती. कशासाठी ताई? कारण ताई तो ऐकत नव्हता. शाळेत वगैरे जायचा पण क्लास वगैरे जायचा नाही. अच्छा अच्छा अभ्यास अच्छा. सतत आणि मोबाईल कितवीला आहे घेणे. तो? 10वीला आहे आता. अरे बापरे. मेन वर्ष आणि त्याचा. हां. हां. क्लास एक 6-7 महिने क्लास अटेंड केला त्यानं. नंतर 1-2 महिना गेलाच नाही क्लासला. जायचा म्हणायचा शिकवले माहिती आहे मला. अगं बाई. असं. हां. हां. आणि तारक मंत्राचं तर घरात मी सेवा कायम म्हणजे चालूच आहे ना नित्यसेवा. बरोबर बरोबर. पाणी दिलं तर ठेवते तो नंतर घेतो. असू दे असं करायचा. हां प्यायचा नाही. हां. हां. मग भगत ताईंना मी असंच आधी दादांना फोन केलेला. दादा मला म्हणले जरा पित्राचं वगैरे आहे त्याच्या मागं तुम्हाला मी हां. सेवा देतो. हां. आणि त्याच दिवशी दादांचा फोन झाला आणि 4 वाजता भगत ताईंना मी फोन केला. तर मग त्यांनी दादांनी उचलला. सेवा नाही दिली का? ते मला म्हणले तुमचं नाव वगैरे टाकून कुठे राहता ते ॲड्रेस पाठवा मला. मी तुम्हाला हां. सेवा देतो. हां. मग पण दिली का? परत नाही त्यांनी ते ॲड्रेस मी पाठवला त्यांना. पण ते मेसेजच बघितला नाही ना त्यांनी. अच्छा अच्छा. हां हां. पण मला भगत ताईंची परत अर्धा 2 तासात मला भगत ताईंचा फोन आला रिटर्न. हां एकदा हां. केलेला होता ना त्यांना. हां हां. हां, मग बघा त्यांचा 2 बघा तासात ताई, कॉल बॅक करतात हां. खरंच केला त्यांनी. बघा त्यांची बघा एवढी कमाल. गडबड होती. हां. म्हणजे शेतातली बी कामं त्यांची आणि त्यांना मग त्यांची मस्त म्हणजे हे पण आहेत ना गाई वगैरे आहेत ना त्यांच्या. हो. खूप हां, छान मग आहे त्याला त्यांचं खाद्य सगळं. खरंच. हं. एवढ्या ह्याच्यातून तर त्यांनी अनुभव आणि माझे जे जाण्याची वेळ होती कामावरून त्यांनी पण कॉल केला आणि सांगितलं मला की ताई तुम्ही सेवा हं. करा. म्हणजे मी तुम्हाला दादांनी काही सेवा दिली का? तर म्हणले दिली नाही. दादा फक्त एवढंच म्हणले की पित्राचा त्याला हां हां. त्रास आहे थोडा. हां हां. त्याच्यामुळे तो तसा वागतोय. हं. मग मला म्हणले मी तुम्हाला सांगते ते कराल का तुम्ही? हां. त्यांनी मला घोराष्टक दिलं 51 दिवस करायचंय. अच्छा. हां. आणि एक नवार्ण मंत्राची एक माळ रोजची. कुलस्वामिनी मला माहित नाही ना आमचे कोणते. बरोबर बरोबर. हां. हां. आणि कालभैरव असते फक्त सोमवारी घ्यायचं म्हणलं. हं 11 हं. वेळा. हं हं. आणि ते वल्गा सूत्र म्हणून आहे एक. हो. वल्गला. हां. वल्गा वल्गासूत्र. सूत्र. हां. हां. ते एक घ्यायचे आणि मला पिवळी मोहरी सांगितले त्यांनी. ते पूर्ण करायचे. हां. 11 सोमवार करायचे ते. हं 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 हं. पण 4च सोमवार झाले कारण एका सोमवारी पिरियड्स आले. हां. ते झालं. हां. पण अरे. मुलावरती छान एकदाच केलं ताई मी. हां. म्हणजे आठवडाभरातच त्याला ना हां. स्वतःहून क्लासवरून फोन आला सरांचा आम्हाला की का हां. येत नाही क्लासला. मग त्याला घेऊन गेलो आम्ही. हां. दुसऱ्या दिवशी ते सरांना मी त्याचे काही हे काढलं नाही. फक्त सरांना म्हटलं की गुरु हा सगळ्यात श्रेष्ठ असतो ना म्हणलं. बरोबर. हां हां. सरांनी त्याला घेतलं, समजवलं, जरा सांगितलं बाळा तू आता केलं तर सगळं होईल. मग तो तेव्हापासून क्लासलाही जायला लागला. अरे अभ्यासही वाह! करायला लागला. किती स्वतःहून छान. तारक मंत्र प्यायला येतो. किती छान, किती छान. मी शेअर करते हां ताई. हां. विभूती सांगितलेली लावायला. रोज येऊन विभूती लावून घेतो. अरे वाह! काय पाहिजे अजून? आपलं तर मेन प्रॉपर्टी आपली मुलंच असतात. नाही खरंच ना. पण भगतांचे खरंच म्हणजे अजून म्हणजे आभार खरंच मानले पाहिजेत. तेव्हा शक्य गोष्टी करून घेतले त्यांनी. आणि वाह! आता वाह! पेपरलाही छान एवढे जाऊ दे त्यांच्या स्वामींच्या शोधानं. होईल, होईल. तुमच्या सगळं सगळ्यांच्या. छान होणार, सगळं छान होणार. मस्त वाटलं मला हे ऐकून. नाही खरंच. खूप छान ताई. मी शेअर आणि करते तुम्ही हां. दादांकडे गेला ना मला काय वाटलं तुम्ही इथेच दादांच्या पाशी येणार आहे ह्या केदारनाथच्या अच्छा, मठामध्ये. अच्छा. हां, 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 हां. हां. तर मला नंतर काही दादा जे म्हणजे पुढं श्री लिहिलेलं होतं ना. हां, हां, मला हां. वाटलं दुसरंच काही ताईंचं म्हणजे हे असेल. हां, ते हां. पण अनुभव तुमचे मी काल परवा ऐकले. छान वाटलं. आवडलं? खरंच. हां. खूप छान आणि ताई हां. मी शेअर हां. करते हां ताई. हां. ठीक श्री आहे ताई. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.